या दोघींनी तर आता हद्दच पार केलीये. ती त्रास देत आहेत मला या. चकोर ते चकोर. पण आता झिलमिलचं पण तोंड खूपच चालायला लागले. पण मी माझी आता लहान सून आणण्यात कोणतीच चूक नाही करणार. माझी होणारी लहान सून एकदम शिकलेली आणि गुणवान असेल. रंजना आता तिचा छोटा मुलगा अतुलच्या लग्नासाठी मुली बघायला चालू करते. परंतु एके दिवशी ती त्याला एका मुलीसोबत फोनवर बोलताना पकडते. सांग पटकन अतुल, कोण आहे ती नालायक मुलगी? अगं काय तू पण आई, उगच त्या बिचारीला तू नालायक का बोलतीयस? अगं तिच्यासारखी लायक मुलगी तर कोणतीच नसेल, कारण ती मुलगी प्रत्येक कामात चांगली आहे. अरे गाढवा, मी तुझ्यासाठी इथे एक शिकलेली मुलगी बघतीये. त्यासाठी किती आटोकाट प्रयत्न पण करतीये. आणि तू आहेस की तुझं लपून छपून प्रेम कहाणी चालू आहे काय? माफ कर आई, मला हे अशा पद्धतीने समजेल हे मला कधी वाटलंच नव्हतं. पण हो आई, मी पाखीवर खूपच प्रेम करतो आणि ती पण माझ्यावर खूप प्रेम करते. अरे पण ती कुठे राहते आणि हे सगळं कसं काय झालं बरं? अगं ती तर आपल्या गावचीच मुलगी आहे आई. काही महिन्यापूर्वी ज्यावेळी मी गावी गेलो होतो ना, त्यावेळी आम्हा दोघांची भेट झाली आणि मग त्यानंतर आमच्यात प्रेम झालं. काय नालायक माणूस आहेस तू. अरे मी इथे तुझ्यासाठी एक शिकलेली मुलगी बघतीये आणि एक तू आहेस जे ललित आणि विवेक सारखं गावच्याच मुलीशी लग्न करायचं म्हणतोयस. अरे आजपर्यंत तू काही पाहिलं नाहीस का की त्या चकोर आणि झिलमिलच्या अर्धवटपणामुळे मला किती त्रास होतोय? अगं नाही आई, तू चुकीचं समजतीयस. पाखी भलेही गावाकडची मुलगी आहे, पण गावात राहून सुद्धा तिने पूर्ण शिक्षण घेतले आणि ज्यावेळी ती आपल्या शहरात येईल त्यावेळी ती इथे काम करेलच ना, आणि ती पण तिचं करिअर बनवेल. म्हणूनच बोलतोय मी आई की ती मुलगी गावाकडची असून पण खूपच हुशार आहे. अरे वा, खरेच? हो आई, आणि तुला माहिती आहे का, तिला घरचे सगळे कामं येतात. एकदम वाईफ मटेरियल आहे ती. आणि मी तुला तिच्याबद्दल सांगणारच होतो, पण थोडी भीती वाटत होती ग. आणि आज तर तुला हे सगळं आपोआपच समजून गेलं. जाऊ दे, जे झालं ते झालं. पण मला तुझ्या पसंतीवर खूपच अभिमान आहे. आता आपण उद्याच गावी जाऊ आणि हे लग्न पक्क करून येऊ. खरंच आई, थँक्यू सो मच. तसेच दिवस निघून जातात आणि आता पाखी आणि अतुलचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर पाखी तिच्या जबाबदाऱ्या खूपच चांगल्या प्रकारे पार पाडते. अरे वा पाखी, खूपच छान. किती चांगल्या प्रकारे साफसफाई केली आहेस तू. नाहीतर माझ्या त्या दोन्ही बिंडोक सुना, अगं त्यांच्याकडून तर एक पण काम नीट होत नाही. फक्त तोंड चालवायला सांग, नाहीतर काहीतरी बिंडोकपणाचे कारनामे करायला सांग. ते त्यांना अगदी चांगलं जमतं. धन्यवाद आई, जे तुम्हाला माझं एवढं काम आवडलं. खरे सांगू पाखी, जेव्हापासून तू या घरी आली आहेस ना, तेव्हापासून या घरामध्ये एक वेगळाच आनंद आहे बघ. आणि या गोष्टीचा तर मला खूपच अभिमान आहे की माझी तिसरी सून शिकलेली आहे. आणि त्यात तू एवढी शिकलेली असून पण घरची सगळी कामं किती चांगल्या प्रकारे करतीयस. हेच तर पाहिजे होतं मला माझ्या सुनेमध्ये. धन्यवाद आई. यापुढे मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल की माझ्या हातून एक पण चूक नको व्हायला आणि तुम्हाला आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला नेहमी आनंदात ठेव. अरे वा, किती गोड आहेस तू. या दोघींचे हे बोलणं चकोर आणि झिलमिल ऐकतात. बघतीयस ना झिलमिल, ज्या दिवसापासून या घरामध्ये पाखी आलीये तेव्हापासून आपल्या आई तर ढगातच राहत आहेत. हो ना ताई, पण मला अजिबात नाही वाटत की पाखी एवढी साधी मुलगी आहे. अहो ही तर खूपच चांगली आहे. बघा मी तुम्हाला सांगते, ही मुलगी तर आपल्यापेक्षा पण जास्तच आगाऊ असणार आहे. पुढे एके दिवशी, मग पाखी, झाली का सगळी कामं? हो ताई, फक्त ही आता कपडे धुवायचेत, मग सगळंच काम होऊन जाईल. आणि मला यांच्याबरोबर पण थोडं बाहेर जायचंय ना, म्हणून आज मी सगळी कामं पटकनच आवरून घेतलेत. अरे वा पाखी, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण मला एक गोष्ट सांग, तुझं शिक्षण पूर्ण होऊन किती वर्ष झाली बरं? ते जवळजवळ. मग एवढा काय विचार करतीयस तू? विसरली की काय? नाही नाही, आठवतंय ना मला. माझं शिक्षण पूर्ण होऊन जवळजवळ 4 वर्षे झाली.
अगं काय सांगतेस काय तू? मग या 4 वर्षामध्ये तू कोणतं काम नाही केलंस का? नाही. अगं पण का बरं? आणि मग एवढं शिक्षण घेऊन तुला घरातच बसायचं होतं, तर त्या शिक्षणाचा काय फायदा? तसं नाहीये ताई. मला शहरात येऊन काम करायचं होतं. आणि बघा, नशिबाने मला सासर पण शहरातच भेटलं. ते तर आहेच. मग तू आता इथे नोकरी करणार तर? नाही ताई, एवढ्या लवकर नाही. लग्नानंतरचे पहिले काही महिने तर मला तुम्हा लोकांसोबत घालवायचे आहेत. आणि मग त्यानंतरच मी नोकरीचं बघेल. चला, हे पण बरोबरच आहे. अगं पण तू तर माझ्याच गावची आहेस ना? मग कोणत्या कॉलेजमधून तू शिक्षण पूर्ण केलीयस? भारतीय महाविद्यालय जगनपूरमधून. अरे वा, मग कसले शिक्षण घेतलीयस तू? म्हणजे माझा म्हणायचा अर्थ हा आहे की कोणता विषय घेतला होतास तू? ते ते विषय ना, विज्ञानात शिक्षण घेतलंय मी. बाप रे, एवढा अवघड विषय. अगं मी तर दुसरीतच नापास झालीये. पण मी लोकांकडून ऐकले की विज्ञान आणि गणित हे दोन्ही पण विषय खूपच अवघड असतात. पण माझ्यासाठी तर हे सगळं खूपच सोपं होतं. आणि मी माझ्या पूर्ण कॉलेजमध्ये पहिली आली होते. अरे वा, ही तर खूपच छान गोष्ट आहे. पुढे एके दिवशी, हे घे पाखी, पूर्ण 300 रुपये आहेत. ज्यावेळी इस्त्रीवाला कपडे घेऊन येईल ना, त्यावेळी तू त्याचा हिशोब करून दे. प्रत्येक कपड्याचे तो 10 रुपये घेतो. आणि आपण त्याला पूर्ण 21 कपडे दिलेत. ठीक आहे आई, आणि हे काम तुलाच करावं लागेल, कारण या दोघींवर तर मी कोणतीच जबाबदारी नाही सोडू शकत. त्यामुळे तूच कर हे काम. हे तुम्ही काय बोलताय आई? काय बोलायचं आहे नेमकं तुम्हाला? तेच जे तुला समजते. चल, जास्त डोकं नको लावूस आता इथे, आणि जरा स्वतःच्या कामावर लक्ष दे. मग ज्यावेळी रंजना परत घरी येते त्यावेळी, अगं पाखी, बाकीचे पैसे कुठे आहेत? इस्त्रीवाल्याने तुला बाकीचे पैसे परत नाही दिले का? बाकीचे पैसे? पण तुम्ही तर मला पूर्ण पैसे दिले होते ना आई. नाहीतर मी तुला 300 रुपये दिले होते, आणि ते कपडे तर फक्त 21च होते. म्हणजे त्या इस्त्रीवाल्याचे 210 रुपये बिल झालं. मग उरलेले 90 रुपये कुठे? तू त्याच्याकडून परत पैसे घेतले नाहीस का? हो माहितीये आई. ते काय झालं ना, ते उरलेले 90 रुपये मी त्यालाच देऊन टाकले. चेहऱ्यावरूनच तो किती गरीब दिसत होता, आणि त्यामुळेच मला त्याच्याकडून पैसे परत घ्यायची बिलकुल पण इच्छा नाही झाली. अगं तू हे काय बोलतीयस पाखी? ते काही 5 किंवा 10 रुपये नव्हते, पूर्ण 90 रुपये होते. अगं 9 कपडे इस्त्री केल्यानंतर कुठे तेव्हा आपण त्याला 90 रुपये देतो, आणि ते पैसे तू त्याला तसेच देऊन टाकलीस. हो आई, आणि तुम्हाला आता वेगळं मी काय सांगू? देवाची आपल्यावर किती कृपा आहे. घरामध्ये सगळंच काही भरपूर प्रमाणात आहे. मग आपल्याला गरीब लोकांची पण मदत केलीच पाहिजे ना. त्या निमित्ताने आपल्याला पण थोडं पुण्य मिळतं. तुझे विचार खूपच चांगले आहेत पाखी. पण तरीही कुणाला कधी एवढे पण पैसे देऊ नयेत की ते पैसे गेल्याचं नंतर आपल्यालाच वाईट वाटेल. या दोघींचं हे बोलणं झिलमिल आणि चकोर बघतात. अहो ताई, मला तर या पाखीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड वाटतीये. हो झिलमिल, तू अगदी बरोबर बोलतीयस. आणि तुम्हाला आठवतं का, ज्या दिवशी आपण तिला तिच्या शिक्षणाबद्दल प्रश्न केला होता, त्यावेळी ती आपल्याला कशी उत्तरं देत होती? आणि आज तर म्हणे तिने इस्त्रीवाल्याला 90 रुपये दान केले. हो झिलमिल, अगं तिचे तोंड बघूनच समजते की ती काही ना काहीतरी नक्कीच घोळ घालतीये. काही ना काहीतरी नाही ताई, खूप काही म्हणा. आणि ती गोष्ट कोणती आहे हे वेळ आल्यावर आपल्याला नक्कीच समजून जाईल. पुढे एके दिवशी रंजना पाखीला सोबत घेऊन बाहेर जात असते. आणि त्यावेळी, अहो आई, तुम्ही दोघी आम्हाला न सांगता कुठे चाललाय बरं? आम्हाला पण यायचंय तुमच्यासोबत. ग मला काय खोळ्या कुत्र्याने चावलंय का, जे मी तुम्हा दोघींना घेऊन बाहेर जाईल? आणि ते पण त्या मालविकाच्या घरी. याआधी पण मी तुम्हा दोघींना तिकडे घेऊन गेले होते, आणि त्यावेळची तुमचे ते अर्धवटपणाचे चाळे पाहून मी तुम्हाला आता त्या मालविकाच्या घरी तर परत कधीच घेऊन नाही जाणार. अहो पण आई. अगं गप्पा बस तू. आणि म्हणूनच मी ठरवले
की मी तिकडे फक्त पाखीलाच घेऊन जाईल, कारण ही मुलगी शिकलेली आहे, कारण ती तिकडे जाऊन तिच्यासमोर खूप चांगल्या प्रकारे बोलू शकेल. मग ज्यावेळी पाखी मालविकाला भेटते त्यावेळी, अगं ही तू काय बोलतीयेस? विज्ञानमध्ये फक्त तुला 2च विषय होते, पण हे कसं काय शक्य आहे? आणि कोणत्या कॉलेजला होतीस तू? ते कॉलेज तर आमच्या गावामध्येच होतं काकू. अच्छा, मग लास्ट इयरमध्ये तुला किती पर्सेंटेज मिळाले? 200 मिळाले मला. काय? अगं बाई, अशी कोणती कॉलेज आहे जिथे लोकांना 100 पैकी 200 पर्सेंटेज भेटतात? नाही नाही, ते मला 200 मार्क मिळाले आणि पर्सेंटेज ते मला 90 भेटले. 90%. अगं ते पर्सेंटेज असतं पाखी. हो हो, तेच. जाऊ दे, तू तर गावाकडची आहेस ना, त्यामुळे तुझी अशी टोन असणं स्वाभाविकच आहे. पण त्या दिवशी रंजनाला पाखीवर थोडासा डाऊट येतो. जेव्हा पण या पाखीला कोणी प्रश्न विचारतं त्यावेळी ती उत्तर खूपच घाबरून किंवा विचार करून देते. आशा करते की सगळं ठीकच असू दे. मग पुढे काही दिवसानंतर ज्यावेळी रंजना कामाच्या निमित्ताने गावी जाते त्यावेळी तिथे तिला पाखीबद्दल काही माहिती भेटते. काय? अगं पण हे कसं काय शक्य आहे? पाखी तर एवढी शिकलेली मुलगी आहे ना? नाही रंजना, अगं मी तुझी मोठी बहीण आहे, मग तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? अगं हे तू काय बोलतीयेस दीदी? मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं ज्यावेळी अतुलचं लग्न तू करत होतीस ना त्यावेळी माझी तब्येत ठीक नव्हती, पण आता माझी तब्येत अगदी व्यवस्थित आहे. आणि तुला सांगू का, मी त्या पाखीला आज नाही ओळखत, खूप वर्षापासून ओळखते मी तिला. अगं ती मुलगी तर 1 नंबरची गावठी मुलगी आहे आणि तिने तर कोणतंच शिक्षण घेतलेलं नाहीये. आणि ती तुझ्यासमोर आता नाटकी करतीये, कारण तिला आता अतुल सोबत राहायचे. कारण तिला हे पहिल्यापासूनच माहिती होतं की तुला एक शिकलेली सून हवी आहे. रंजनाला आता धक्काच बसतो आणि परत शहरात आल्यानंतर ती पाखीला खूपच ऐकवते आणि अतुलला पण या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. तू हे असं का वागलीस पाखी? आमच्याशी हे खोटं बोलून तू आमचा विश्वासघात केलायस पाखी. हो पाखी, खूप चुकीची वागली आहेस तू. मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला माफ करा, पण माझं यांच्यावर खूपच प्रेम जडलं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर मी यांना खरं सांगितलं असतं की माझं शिक्षण झालेलं नाहीये तर त्यांनी माझ्यासोबत लग्नच नसतं केलं आणि त्यामुळेच मला खोटं बोलावं लागलं. बाकी तुम्हाला फसवण्याचा असा माझा काहीच उद्देश नव्हता. काय निर्लज्ज मुलगी आहे ही. तरीच मी विचार करतीये की एवढी शिकलेली असून पण इस्त्रीवाल्याला पैसे देण्यात हिने एवढा गोंधळ का घातला? आणि त्या दिवशी तर मालविकासोबत पण हिला काहीच बोलता येत नव्हतं. रंजना आणि अतुलकडे पाखीला माफ करण्याच्या व्यतिरिक्त कोणताच ऑप्शन नसतो, कारण त्यांचं लग्न होऊन आता खूपच वेळ झालेला असतो. जसजसे दिवस जातात तसतशा त्या तिन्ही गावच्या सुना एकमेकांसोबत खूपच चांगल्या राहतात. अगं तुला माहितीये का पाखी, आम्हाला तर तुझ्यावरती त्या दिवसापासूनच शक व्हायला लागला होता, ज्या दिवशी तू तुझ्या शिक्षणाबद्दल आमच्याशी बोलत होतीस आणि तुला त्याबद्दल काहीच सांगता येत नव्हतं. हो ना, जाऊ दे, आता समजले की तू पण आमच्यासारखीच आहेस, तर आपल्या तिघींना आता खूपच मजा येईल. एक काम करू, फटाफट घरची सगळी कामं आवरून मस्तपैकी बाहेर फिरायला जाऊ. ठीक आहे ताई. झिलमिल आणि चकोर सोबत राहून राहून पाखी पण आता खूपच आगाऊपणा करायला लागते. पुढे एके दिवशी, हे बघा मुलींनो, लवकर कपडे बदला, त्या मीनाताईंच्या नवऱ्याची डेथ झालीये, त्यामुळे आपल्याला तिकडे जावं लागेल. ठीक आहे आई, तुम्ही व्हा पुढे, आम्ही पण येतो आवरून. मग आता त्या तिघी पण सुना विचारात पडतात. डेथ झालीये म्हणजे कोणती चांगलीच गोष्ट झाली असेल आणि म्हणूनच कोणता तरी फंक्शन ठेवलेला असणार आहे. हो ताई, मला पण असंच काहीतरी वाटते आणि त्यामुळे मी तर एकदम सुंदर ड्रेस घालेल आणि मी पण, मला पाहून तर सगळ्यांची डोळे एकदम उघडेच राहतील आणि मी पण एवढा सुंदर ड्रेस घालेल की तिथली सगळी लोक फक्त मलाच बघत राहतील. मग त्या तिघी तिथे खूपच चांगले कपडे घालून जातात
आणि त्यांना पाहून तिथली लोक खूपच शॉक होतात. बाप रे, जरा या रंजनाच्या सुनांना बघा, इथे एक माणूस मेलाय आणि या तिघी तर किती नटून तुटून आल्यात. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या तोंडातून हे बोलणं ऐकून रंजनाला आता खूपच लाज वाटते आणि घरी गेल्यानंतर ती तिच्या तिन्ही सुनांना खूपच ऐकवते. कोणत्या जन्माची पाप फेडतीये काय माहिती, जे मला या जन्मामध्ये तुम्हा तिघींसारख्या अडाणी सुना भेटल्या. डेथचा अर्थ असतो मृत्यू आणि अशा ठिकाणी माणसं पांढरे कपडे घालून जातात. पण तुम्ही तिघी तर तिथे अशा आल्या होत्या जस की कोणाचं तरी लग्नच आहे. अगं, एवढ्या अर्धवट तुम्ही कस काय असू शकता? आम्हाला माफ करा आई, खरंच आज आमच्याकडून खूपच मोठी चूक झाली आणि मला माहिती आहे की आमच्या अशा अर्धवटपणामुळेच आम्ही तुमचं आजपर्यंत खूपच मन दुखावले. पण यापुढे आता असं नाही होणार आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो की यापुढे आम्ही तुम्हाला सुधरवून दाखवू. हे झालं तर माझं नशीबच म्हणायचं. मग दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरामध्ये एक माणूस कमोडचा बॉक्स घेऊन येतो. अहो दादा, काय आहे या बॉक्समध्ये? यामध्ये कमोड आहे मॅडम. फिटिंग करणारा माणूस 1 तासामध्ये येऊन जाईल. तोपर्यंत हा बॉक्स मी इथेच ठेवून जातो. ठीक आहे दादा, धन्यवाद. मग तो माणूस तिथून निघून जातो आणि त्या तिघीजणी आता आरतीचं ताट सजवतात. अरे, तुम्हा तिघींनी हे आरतीचं ताट का सजवलंय बरं? अहो आई, ही रीत तर आमच्या गावामध्ये खूप आधीपासून चालत आली आहे की घरामध्ये जेव्हा पण कोणतं नवीन सामान येतं त्यावेळी त्या वस्तूची पूजा करून आम्ही आरती करतो. ओ आई, आणि म्हणूनच आम्ही ठरवले की आता मी ह्या कमोडची पण आरती करणार आहे. आणि आई, आता जर तुम्ही इथे आलाच आहात तर हे शुभ काम तुम्ही तुमच्याच हाताने करा. अरे देवा, अगं किती अर्धवट आहात तुम्ही. कमोड म्हणजे इंग्लिश टॉयलेट, जे हॉटेलमध्ये असतं ना, ज्यावर बसून आपण टॉयलेट करतो, ते आहे हे. काय? तुम्ही तिघी कधीच नाही सुधारणार. अशा प्रकारे त्या तिघींचा अर्धवटपणा पाहून रंजना आता तिच्या डोक्याला हात लावून बसते.